भारताच्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टॅक्स अँड लायनर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी शुभम टॅक्स अँड लायनर्स प्रायव्हेट लिमिटेडने मेक्सिकोतील TABSA सोबत तांत्रिक सहकार्य करार केला आहे. या जागतिक भागीदारीच्या निमित्ताने शुभम टॅक्सतर्फे 28 जुलै 2026 रोजी ठाण्यातील TMA हाऊस वागळे इस्टेट येथे डिनर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कराराचं महत्त्व असं आहे की या तांत्रिक सहकार्य करारामुळे भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधील टँक निर्मिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. यामुळे शुभम टॅक्सला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान मिळणार असून जागतिक बाजारपेठेत कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. कंपनीने यावेळी सांगितले की या भागीदारीमुळे मेक इन इंडिया उपक्रमाला बळ मिळेल आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनं मिळतील. या कराराबाबत एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी या ठिकाणी वरिष्ठ मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी कराराबाबत संबंधित तज्ज्ञांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर या डिनर रिसेप्शन दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शुभम टॅक्सची मेक्सिकोच्या TABSA सोबत झालेल्या जागतिक तांत्रिक भागीदारीबाबत शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. Spoon. I was the honor of serving you with the tea. I will arrange for a spoon. We provide solutions of tanks which are of much larger capacity. Today we can do tanks up to 10,000 meter cube, which means about 1 crore liters in a single tank, right? And even go beyond that in a customized tank. Tall tanks, which was a bit of a limitation that we had. Well, we're really pleased to making this relationship, or personal relationship, and this venture of partnership in business with really nice people that have been taking us as family for them, and we feel the same about them. So we, in our quest for better products to serve the people everywhere, we found them with this new technology that we know that it's going to be very good for everybody. So माझं नाव सुनील उपलप आहे आणि माझ्याबरोबर आमचे लायसन्सी आणि टेक्निकल कोलॅबरेशन पार्टनर कार्लोस हे मेक्सिकोचे आहेत. आज या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर आमचं एक टेक्निकल कोलॅबरेशन ॲग्रीमेंट आम्ही साईन केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपली भारतीय टेक्नॉलॉजी जी आपण इकडे डेव्हलप करून पेटंट केलेली आहे ती भारताच्या बाहेर आपण एका देशामध्ये नेतो आहे. आणि मेक्सिको हे पहिले देश आहे की जिथे ही टेक्नॉलॉजी आपण प्रमोट करतो आहे. काल माननीय डेप्युटी CM एकनाथजी शिंदेंच्या प्रेझेन्समध्ये आपण हे टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन ॲग्रीमेंट साईन केलं आणि आज त्याची आम्ही सेलिब्रेट करतो आहे आमच्या फ्रेंड्स आणि कोलिग्स आणि यांच्याबरोबर. तर आजचा दिवस हा ठाण्यासाठी स्पेशली खूप युनिक आहे, कारण की ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे ठाण्यामध्ये डेव्हलप केली गेलेली आहे आणि आपण ठाण्यातनं आज ही टेक्नॉलॉजी बाहेर च्या देशांमध्ये, डेव्हलप्ड देशांमध्ये पण ही देखील आपण टेक्नॉलॉजी नेणार आहोत. आणि मेक्सिको हे पहिलं राष्ट्र आहे ज्याच्यामध्ये आपण आता ही टेक्नॉलॉजी हे करतो. ह्याच्यानंतर ह्या वर्षामध्ये जो 2026मध्ये आम्ही 5 राष्ट्रांमध्ये ही टेक्नॉलॉजी नेणार आहोत. सौदी अरेबियामध्ये, फिलिपिन्समध्ये, थायलंडमध्ये, घानामध्ये
आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये. तर तिकडे अशाच पार्टनर्सबरोबर आमचं ऑलरेडी बोलणं एका ॲडव्हान्स लेवल स्टेजवर चाललेलं आहे. आणि मला वाटतं की ज्या हिशोबाने पाण्याचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी हे आपल्या सोसायटीसाठी खूप महत्त्वाचं हे प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी आपल्या ट्रायबल आणि रुरल भागात जाऊ शकते, कारण की पाणी हे जीवन आहे. जर पाण्यासाठी हे जे आपण ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो जगामध्ये. तो आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जी नॉर्मल आत्ताची जी कॉन्क्रीट जे RCC टँक्स आपण बनवतो त्याच्यापेक्षा हे जवळजवळ 30% ते 40% स्वस्त आहे. खूप फास्ट हे बिल्ड होते. ह्याच्यात त्याला काही आपण मेंटेनन्स लागत नाही. आणि जे एका 10 लाख लिटरच्या RCCच्या टँकला जर समजा 6 ते 8 महिने लागत असतील, ह्या टेक्नॉलॉजीच्या टँकला साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये आपण ती रेडी करू शकतो पाणी पुरवठा करायसाठी आणि यूज करायसाठी. आणि ऑलमोस्ट 30 ते 40% म्हणजे कमी किंमत आणि टोटल 40 ते 50 वर्षापर्यंत मेंटेनन्स फ्री लाईफ. कॉन्क्रीट टँकमध्ये आपल्याला वॉटरप्रूफिंग, पेंटिंग हे ते सारं करायला लागतं. गेले 18 वर्ष भारतात करतोय आणि आतापर्यंत आपण 9,500 टँक्स ऑलरेडी इन्स्टॉल केलेत ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये. आपण एक्सपोर्ट देखील करतो. पण आता पहिल्यांदा असं होतं की ही टेक्नॉलॉजी आपण एक्सपोर्ट करतोय. आपण प्रॉडक्ट तर एक्सपोर्ट करतच होतो, पण आता ही टेक्नॉलॉजी पण आपण ॲज अ लायसन्स आपण दुसऱ्या देशांमध्ये आपण पोचवतोय आपली टेक्नॉलॉजी. आत्तापर्यंत भारत हे असा देश आहे की आपण बाहेरची टेक्नॉलॉजी आतमध्ये आणून आपण इकडे मेक इन इंडिया वगैरे टाईपमध्ये करत होतो. पण आता हे उलटं प्रवाह जातोय, ज्याच्यामध्ये आपण ही टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशांमध्ये, डेव्हलप्ड देशांमध्ये आपण ही पोचवतोय.